नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. प्रवाशांच्या सुट्ट्या पैशांचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत जानेवारी महिन्यापासून माझी TMT ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलं आहे. या ॲप्लिकेशनचा वापर 63,840 प्रवाशांनी केला असून या ॲप्लिकेशनद्वारे दररोज 5 ते 6 हजार प्रवासी तिकीट काढत आहेत. यामुळे TMTचे ॲप्लिकेशन प्रवासाच्या पसंतीस पडत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर तिकिटांच्या सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद टाळत आहेत. ठाणे शहरातील विविध भागामध्ये परिवहन सेवेच्या बसगाड्या प्रवासी वाहतूक करतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सुट्ट्या पैशांच्या कारणावरून अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होत आहेत. वाहकांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना उर्वरित पैसे प्रवाशांना देताना अनेक अडचणी येत आहेत. सुट्टे पैसे नसल्यामुळे काही वेळेस प्रवाशांचा बस थांबा आला तरी वाहकाला उर्वरित पैसे देणे शक्य होत नाही. त्यावरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतोय. यामुळेच तिकिटासाठी सुट्टे पैसे द्या अशी सूचना वाहकांकडून बसमधील प्रवाशांना वारंवार सूचना केली जाते. अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा खटके उडताना दिसतात. यावर पर्याय म्हणून डिजिटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीनुसार ठाणे महापालिका परिवहन विभागामार्फत जानेवारीपासून माझी TMT ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलं आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे प्रवाशांना UPI वरून डिजिटल तिकीट काढता येते. त्यामुळे प्रवाशांचा वाहकांसोबत सुट्टे पैसे देण्यावरून होणारा वाद सध्या तरी टळत आहे. जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 63,840 प्रवासी ॲप्लिकेशनची वापर केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या ॲप्लिकेशनवरून दिवसाला 5 ते 6 हजार प्रवासी तिकीट काढत असल्याची माहिती परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदार झुबेदा युसुफ खान यांच्या घरी अज्ञात चोरट्याने केलेल्या घरफोडीच्या रोख रक्कम आणि दागिन्यांसह 14,37,800 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 4 जून 2025 रोजी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलाही धागेदोरी नसताना वरिष्ठ पोलीस अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घरफोडीचे आरोपी जावेद सलीम शेख आणि आफताब मोइनुद्दीन मोमीन यांच्या संशयावरून पाळत ठेवून मुंब्रा देवी रोड येथून 19 जून रोजी अटक करून त्यांना न्यायालयामध्ये नेले असता त्यांना 25 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. चौकशीत पोलीस पथकाने 14,37,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास त्यांना यश आलं आहे. झुबेदा युसुफ खान म्हणून मुंब्रा गेटच्या जवळ राहणाऱ्या एक महिला होत्या. तर त्या सेवानिवृत्त प्यून आहेत. एका स्कूलमध्ये त्या प्यून होत्या आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे त्यांनी बँकेत ठेवलेले होते आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील त्या मूळ रहिवासी आहेत. तर सेवानिवृत्तीनंतर तेथे जाऊन घर बांधायचा असा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी सर्व पैसे काढले आणि घरातल्या कपाटामध्ये ठेवले आणि त्या लग्नासाठी त्यांच्या मुलीसोबत गावी गेल्या होत्या. 1 महिना त्या गावी होत्या. तिथून आल्यानंतर त्यांच्या घराला लॉक लागलेलं होतं
परंतु घरात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे लॉक आपलं नाहीये आणि जे कपाट आहे त्या कपाटातली कॅश गायब झालेली आहे. तर मग त्यांनी येऊन आपल्या इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या डिटेक्शन टीमचे जे हेड इन्चार्ज आहेत तेजस सावंत साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यात सखोल तपास केला. ते लॉक कुठून खरेदी केले इथून सुरुवात केली. तर ज्या दुकानातनं खरेदी केलं तिथे जाऊन विचारपूस केल्यानंतर ज्या वर्णनाचे युवकांनी ते लॉक घेतलेलं आहे त्या वर्णनाचे संशयित मुलं ताब्यात घेतली. त्याच बिल्डिंग मधले 2 जण युवक निघालेत. एकाचं नाव आहे आफताब मैनुद्दीन मोमीन आणि दुसऱ्याचं नाव आहे जावेद सलीम शेख. ह्या 2 युवकांनी ते घरफोड केलेली होती आणि सदर पैशातनं त्यांनी 2 महागड्या बाईक, काही मोबाईल, काही सोन्याचे दागिने आणि काही पैसे उरलेले होते ते सगळे रिकव्हर केलेले आहेत. 2 आरोपी आहेत ते कुलूप. 1 जुलैपासून रेल्वे प्रवास महाग होऊ शकतो. नॉन AC मेल एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशाने आणि AC क्लासचे भाडे प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढू शकते. इकॉनॉमिक टाइम्सच्या सूत्रांच्या हवालाने ही माहिती दिली आहे. सर्व बदल 1 जुलैपासून लागू होतील. जर तुम्ही या तारखेनंतर तिकीट बुक केले तर तुम्हाला नवीन दरानुसार भाडं द्यावं लागेल. रेल्वेने शेवटचे प्रवासी भाडे 2020 मध्ये वाढवले होते. भारत सरकारच्या गेल्या 5 वर्षापासून रेल्वे तिकिटांच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता. रेल्वेला येणाऱ्या वाढत्या खर्चाच्या आणि देखभालीच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि ही वाढ अगदी नाममात्र आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांवरती जास्त भार पडणार नाही. रेल्वेने नॉन AC मेल एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशाने वाढवले आहे, तर AC वर्गासाठी प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढ होईल. म्हणजेच जर तुम्ही 500 किलोमीटर प्रवास करत असाल तर तुम्हाला नॉन AC मध्ये 5 रुपये आणि AC मध्ये 10 रुपये जास्त द्यावे लागू शकतात. 1000 किलोमीटर प्रवासासाठी तुम्हाला AC मध्ये 20 रुपये आणि नॉन AC मध्ये 10 रुपये जास्त द्यावे लागतील. ही भाडेवाढ सर्व गाड्यांवरती लागू होणार नाही. दुसऱ्या श्रेणीतील 500 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. याचा अर्थ असा की कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या बहुतेक प्रवाशांना पूर्वीसारखेच भाडं द्यावे लागेल. जर अंतर 500 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना प्रति किलोमीटर अर्धा पैसे जास्त द्यावे लागतील. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी ठाणे महानगरपालिकेस भेट देऊन महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचं काम ते सातत्याने करत असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्सानसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यात. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी अरविंद पेडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त मनीष जोशी, अनघा कदम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप इत्यादी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सफाई कामगारांसाठी निवारा, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा तसेच महापालिकेच्या घनकचरा व मलनिस्सारण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्त्या याबाबत उपायुक्त जी गोदेपुरे यांनी सविस्तर माहिती दिली. सफाई कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्या आहेत. हमारा आज बहुत गंभीर ऐसे विषय थे जो महानगरपालिका के ठाणे महानगरपालिका के विषय में जो सफाई कामगारों को परिपत्रक जो गवर्नमेंट के GR के हिसाब से एक मैनुअल स्कैनिंग का GR है 2013, ये सफाई कामगारों को कैसा पुनर्वसन हो, कैसा उनके बच्चों की शिक्षा शैक्षणिक योग्यता के अनुसार उनको नौकरी मिले, अगर उनके बच्चे शिक्षित हैं तो उनकी एजुकेशन के हिसाब से ही उनको पदोन्नति जॉब मिले. आज ये निर्णय भी यहाँ पे हुआ और ये लोग महानगर पालिका ठाणे भी दी है कई लोगों को. एक बहुत गंभीर है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर श्रम साफल्य योजना के तहत जिस कर्मचारी को 25 वर्ष हुआ उसको मकान देने की तरतूद है, लेकिन कुछ जो इनके 2500 कुछ कर्मचारी है उसमें से सिर्फ 200 कुछ 274 लोग को ही दिया गया था. तो हमने ये आदेश दिए कि उनको भी जो बाकी बचे हुए उनको भी आप दीजिए.
तो उस पर भी आज निर्णय हुआ कि वो भी मिलेगा। उनकी आरोग्य के ऊपर भी विषय हुआ कि जो सफाई कामगार पूरे ठाणे जिले की जो आरोग्य की रक्षा करता है, आज उसी की आरोग्य की रक्षा कौन करेगा? तो ठाणे महानगर पालिका ने जिम्मेदारी दी कि हमारे कर्मचारी हम करेंगे। उनकी जो योजना थी उनके आरोग्य पर चल रही थी, लेकिन हमने एक सुझाव दिया कि क्यों ना एक कैशलेस कार्ड के तहत, एक हेल्थ इंश्योरेंस के तहत इनको भी एक कम प्रीमियम में आप एक योजना बना के इनके परिवार को भी इसमें शामिल करके इनको भी उस योजना कैशलेस कार्ड की दी जाए। और कोरोना काल की भी विषय हुआ है कि कोरोना काल में भी आपने देखा होगा कि पूरा शहर अगर क्वारंटाइन था तो सफाई कामगार एक मैदान में था, तो कई लोगों के परिवार भी बर्बाद हो गए, खत्म हो गए। इस कोरोना काल में एक सफाई कामगार ने कम से कम 50-50, 60-60 लाशों को जलाया, और उसका परिणाम ये हुआ कि वो यहाँ से जाने के बाद उसके घर में भी वो बीमारी लग गई, उनकी बीवी हो गया, किसी के बच्चे हो गए। ऐसे पूरे महाराष्ट्र में मुझे देखने में आया कि 100 से ज्यादा परिवार ऐसे बर्बाद हो चुके हैं। तो हमने बोले कि मानवता के दृष्टिकोण से आप उनको जो भी, अगर उनको राशि मिली नहीं होगी 50 लाख की जो सरकार ने बोला था, तो यहाँ ज्यादातर लोगों को मेरे देखने में आया कि यहाँ 13 कुछ ऐसे थे, तो उनको सभी को 50 लाख का अनुदान मिल चुका है। और जो अगर कोई डिस्प्यूट मैटर है कुछ, उस पर भी जल्द से जल्द निर्णय ले लेंगे। मागील अनेक महिने दुरुस्तीच्या नावाखाली राम गणेश गडकरी रंगायतन बंद ठेवण्यात आलं आहे। ते पुन्हा कधी सुरू होणार याची तारीख निश्चित झाली नसतानाच काशीनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी 2 महिने बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे नाट्य रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे। ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतनकडे पाहिलं जातंय। या नाट्यगृहाचा कायापालट करण्यात येणार आहे। रंगायतनच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाकडून पालिकेला प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोबर 2024 मध्ये सुरुवात करण्यात आली आहे। त्यानंतर 1 मे रोजी हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता। त्यानंतर 15 मेची मुदत देण्यात आली होती, मात्र कामास होत असलेल्या विलंबामुळे 31 मेचा मुहूर्त ठरला होता। तो मुहूर्त देखील हुकल्यानंतर आता पालिका प्रशासनाकडून गडकरी रंगायतन कधी खुले होणार याबाबत कोणतेही भाष्य करण्यात येत नसून त्यावर बोलणं अधिकारी देखील टाळत आहेत। नाट्य आणि संगीत प्रेम रसिकांना डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे नाट्यगृह आधार होते, परंतु डॉक्टर घाणेकर नाट्यगृहाच्या छतावरती सन 2009-10 मध्ये पत्रे बसवण्यात आले होते। हे पत्रे आता जीर्ण झाल्यामुळे त्यांना छोटे छोटे छिद्र पडण्यास सुरुवात झाली आहे। त्यात पावसाळा देखील सुरू झाला असून पाणी शिरपून नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेल्या फॉल सिलिंगवर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येत्या 7 जुलैपासून घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।